नेटवर्क न्यूज मध्ये आणि धाडस टाइम न्यूज 24 मध्ये आपल्या संवादात राहत आपण आलोय तिरवंडी या गावामध्ये. तर तिरवंडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, तर जाणून घ्या त्यांच्याकडून प्रचाराची कशी रणनीती आहे ती. नमस्ते. नमस्ते. कसा कौल कसा कोणाकडे कौल? राष्ट्रवादी. कसं काय? राष्ट्रवादी चालते म्हणजे पाटील जनखरकडे एकत्र आले ते या होय. निर्दवलीला होत्याची ती तिरवंडीला म्हणजे भजा टेंबटमध्ये मग तिरवंडी जायची ना त्यांना काय द्यायचं भजा वेगळं भजा हाणाचं ही कळते की तिरवंडी जायची त्यांना. आणि राम सातपुते जर काम केलं या भागात कुठली रामाची काम आहे ते काय नुसत्या धमक्या जायचे त्याच्या असं काय? मग आता काय कसं स्पीडनं काम करणार का? चालू आहे काम. राष्ट्रवादी काय अडचणच नाही राष्ट्रवादीला. वन वे म्हणलं तर काय वन वे जरा थोडं जरा स्पष्टीकरण द्या जरा. आम्ही एवढं आहे कोणाचा फायदा कोणाला होणार? राष्ट्रवादीला कसा? त्या अजितदादा सह द्या लाडकी बहिणीच्या फॉर्मवर. लाडक्या बहिणीचं अजितदादापासूनच पैसे सुटतात लाडक्या बहिणीचं. त्यामुळे तुम्हाला फायदा होणार 100%. म्हणजे तिरवंडी गावातून राष्ट्रवादी काँग्रेसला लीड मिळणार. 70-30 होईल. होय. माळशिरस तालुक्यात भाजपची एकही जागा लागणार नाही. भाजप ही फक्त भूलथापाचा पक्ष आहे आणि निवडून यायच्या आधी नुसती हवा करतो. अकलूज नगरपालिकेत त्यांचा काय दुर्वळा झाला, पण ती आकड्यात मतं मोजून आम्हाला मतं एवढी पडली ती तिथं भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता कोण नाही. बाहेर आणून भाजपची मतं कशी राहतील ही टिकवण्यासाठी प्रयत्न आहे. रामभाऊ सातपुतेची एक शीट लागत नाही, कुठलं काय होत नाही. आणि कामाचा प्रश्न विचारला तर कामात त्यांची कुठली कामं नाही की त्या कार्यालयाला जाण्यासाठी एक रस्ता उमरे देगावरनं केलेला आहे कॉन्क्रीटचा. दुसऱ्या कामाची कुठलीही त्याची नाही. आणि त्या कॅनलच्या कडेने चिखलात जरा आंबलेली लोक असते त्याला रामभाऊची गोडी वाटायला लागली. आम्हाला रस्ता कधीच नव्हता केला. पण तुम्ही तसं पाहायचं म्हणलं तर गळणवळण माळशिरस तालुक्याला जावं लागतं का कॅनलला जावं लागतं? माळशिरस तालुक्यात जायचा मिडलवर रस्ता आहे. 10 वर्ष झालं बायपास झाला. तिथं 100 रुपयाचा निधी टाकता येईल आणि टाकायचं म्हणलं तर त्याचं शासन असल्यामुळे विरोधकाला निधी देत नाही. त्यामुळे अडचणीत येत. ही कामाचीच माणसं आहेत पूर्ण. भाजपचं इथं एकही सीट लागणार नाही. पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, फक्त त्यांची आकडेवारी राहील मतं टिकवून ठेवण्याची. मला मेडलला पडली 1000, मला अमक्याला पडली, ही त्याची जाहिरात राहील. इथं सीटाचा गुलाल त्याला एकही ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला आता म्हणलेलंच म्हणा तेवढं पाणी कुठं असं तेवढं सांगा ना. नाही काय माहित आहे का मग तुम्हाला काय बोलायचं अजून माझं लावायचं आहे तुम्हाला असा बरं का? त्यांचं काम चालू आहे. माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे? तिरवंडी ही रस्ता व्हावा. कुठला तिरवंडी हे करून ठेवलाय आणि कॅनलचा रस्ता चालू केला. नाही हो. काय केलाय नाही ती गैरसोय लोकांची व्हावी म्हणून. माणसाची गैरसोय तिकडून जास्त गैरवळण आहे आता कॅनल पोटी ना. कुठलं काही कोण जात नाही येत नाही. मग तरी काय केलाय उद्देश उद्देश? कशाचा ऊस आहे? कशाचा उद्देश काय? उद्देश काय लोकांची गैरसोय व्हावी आणि हे कल्ला जे मेडत उमरे हे करून ठेवलाय. करून ठेवलाय येताना रोज माणसाने अहो दाडा दाडा दररोज नव्या गाड्या सगळ्या बाद झाले ते. बाद झालं ते गाडी. माझी गाडी जाऊन बघा. आम्ही जायचं असलं तरच गाडी काढतो. काय उपयोग आहे? कॅनलला जाताना बारे गोरगावला जाताना बाई लय भारी वाटतंय. पण जायचं कामच नाही तिकडे तर जाऊन काय करायचं? गोरगरिबांनी नव्या गाड्या तिकडे कामच नाही. सगळ्या बाद होऊन काम इकडे आहे. काय 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 नव्या गाड्या लोकांनी फायनान्स वर घेतल्या, हप्ते भरून दमून गेली, पण हप्ते फिटले नाही तर पण गाड्या बाद होऊन गेल्या रस्त्यामुळे. पण भाजप पक्ष काय म्हणते आम्ही विकास काम करतोय. तुम्ही कसं काय म्हणताय? हे मग हे रस्ता राहिला असता का? मग भाजपनं जर करतंय म्हणते तर हे रस्ताच राहिला नसता. आता प्रत्येक सभेत या आहे का सभेत या कशात सांगते 5 कोट 10 कोट 20 कोट निधी. हा. मग तुम्हाला कसा रस्ता नाही? कुठे मग दिसतोय की आता समोरच आहे की ती समोरच रस्ता आहे की ती काय दाखवून ठेवलाय काय तेव्हा डांबर टाकले त्याच्यावर हे केले. मग बाटली घालून असं म्हणायचं. हाय ह्या कृष्णा नॉलेज बायको आहे. हे आहे मिळत एवढं त्या भाजपचं काय करायचं नाही आणि माणसं ही कुठली ना कुठली हा कुठली हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी हा. हवा कुठल्या ह्याच्या जास्त
राष्ट्रवादी राष्ट्रवादी हवा आहे. तर पंचायत समिती गणातनं कोण उमेदवार आहे हे माहित आहे का तुम्हाला? नाही तेच काय एवढं पक्क काय सांगू शकत एवढं सध्या एवढाच ते आहेत, एवढाच एक कामाचं काय स्वरूप सांगता येईल का तुम्हाला? काम करणार ना ते 100% काम करणार 100% काम करणारा माणूस म्हणजे एवढं सध्या एवढं असतात ते. आणि जिल्हा परिषदला कृष्णांवर त्यांचं कसं काय काम? 1 नंबर काम त्यांचं म्हणजे माणसाच्या अडचणीला धावून येणारा माणूस एकच म्हणजे नंबर नेता एक नारनवर साहेब. हा ननवर साहेब